हे आमच्या तिघांची एक पहिली ट्रिप असणार आहे. तुला जायचं का बीचला? तेरी गलियां गलियां तेरी गलियां. ए उठ चल. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. सो आता आम्ही निघतोय मुंबईवरून एक लोकेशनला आणि हे आमच्या तिघांची एक पहिली ट्रिप असणार आहे. युजली आता मी जो आहे तो फिरत राहतो, ट्रिप आमची चालत राहते, पिल्लूही फिरत राहतो, अक्षय फिरत राहतो, पण कधी आमच्या तिघांची अशी सहजासहजी एक प्लॅन करून अशी कधी ट्रिप झालीच नाही. एकदम अनघडत अशा काय गोष्टी ट्रिप झालेल्या आहेत आमची की आम्हाला कधी वाटलं नाही की आम्हाला जिथं जायचंय तिथंच आम्ही व्यवस्थित गेलोय. सो यावेळेस आम्ही प्लॅन करून चाललोय तिथं आणि पिल्लूचा बड्डे आहे. लोकेशन आता मी लगेच डिस्क्लोज करणार नाही, सांगणार नाही. तर पिल्लूचा बड्डे साजरा करायचा आपल्याला त्या प्रेफर्ड लोकेशनवरती आणि तिथं मस्त जरा स्टे पण करू. आणि आम्ही तिकडच जाणार होतो. कॉन्सर्टचं तर आमचं ठरलं पण नव्हतं, पण अचानकच जरा म्हणलं फिरून यावं आणि तसंच तिकडं जावं म्हणलं. सो आता आम्ही निघतोय त्या लोकेशनला आणि बघा ब्लॉग. आणि मला तुम्ही सपोर्ट पण करा, तुम्ही करताय हे तर मला माहिती आहे. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा, कसा चाललाय ते पण सांगा. तुमच्या पण मला काहीतरी अशा गोष्टी सांगा एकदम हेल्पफुल की तुम्हाला काय हवंय ब्लॉगमध्ये, तुम्हाला काय बघावंच वाटतंय. ओके सो आजचा ब्लॉग आपण चालू करूयात. बघा आजचा ब्लॉग, बघा आजचा ब्लॉग खूपच खास असणार आहे. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, आमच्या तिघांसाठी स्पेशल आहे आणि तुमच्यासाठी पण स्पेशल असणार आहे. तुम्हाला पण आवडेल हा ब्लॉग. ओके सो चालू करूयात. गाडी आली येतात अलीकडे. तुझं तर मायला खरं आज मैं ऊपर आसमान नीचे आज मैं आगे. कोणती देऊ रुपोस असं उभं की सर, असं थोडस लेफ्ट राईट असं कुठं तर बघ. मी घेतो बरोबर. बघायला माझ्या टायमिंगला काय म्हणला, नुसतं थांबतो पोज देऊ नको म्हणला, चांगलं निघते तर. आणि स्वतः पोजवर पोज. अक्षय बघितलं का? आता इथून पुढे काय करायचं माहितीये का? नाही इथून पुढे काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा ह्याचे फोटो काढायचे, ह्याचे पोज आपण काढायचे. बघ तीक्ष्ण नजर कॅमेरे को चिरती हुई. हा पोज वर पोज. उशीर नाही गपरे ती पोज. एक होऊन जाऊ दे आता. कुठली आशा ती वाली अक्षय ही राहिली ही. अरे ही दादा सेम टू सेम मला पाहिजे. फक्त दादाला जमतंय, तू किती पण काय करायचं माहिती का पिल्लो, असं एन्व्हायरमेंट आलं ना, असं हँड कर, एकदम असं क्रॉस करून एकदम स्लाइटली स्माइल दे. ऍटिट्यूड मध्ये नको बघू, स्लाइटली स्माइल कर. एन्जॉय करतोय तू, पीस एन्जॉय करतोय तू, रोमॅन्टिक फील करतोय, असं करून हे करायचं रे. मंडळी ट्रॅफिक बघा. मंडळी आता आमचा नाश्ता झालेला आहे. 2 hours later. सो आता आपण आलो इथं गौरव लॉजला आणि इथं तुम्ही बघू शकता. आता मी कुठं आलोय ते तर नाही सांगणार, रिसॉर्टनं तुम्हाला कळणार पण नाही का लवकर. पण आता आपण रूमची चेक इन करूयात और फिर हम जाएंगे जिस तरफ हमें जाना है, जिस तरफ हमारी दिशा है. ठीक आहे ना, एकदा वरी जाऊन येऊ. A few moments later. आणि आता आम्ही निघतोय कुठं निघतोय आता सांगा. जस्ट आम्ही 10 मिनिटांमध्ये आता पोहोचणार आहोत आम्ही. अक्षय चावी माझ्याजवळ देतो. चल लॉक व्यवस्थित लाव. लॉक चावी माझ्याकडे द्या. दे इकडे. चलो
हा बघ किती किती घाई रे, किती घाई. मायला अक्षा बाप रे. तुला जायचं का बीचला? रे अख्ख कतल तर लख कतल. जायचं का बीचला घेऊन? चला. सो मंडळी आपण इसको बीच पे लेके जाते. बस बोले थोडे अख्ख कतल थोडे लख कतल. सो मंडळी आपण जातोय आता दिवेघर बीचला. सो आपले पिल्लू शेट येत आहेत मागून. तर आपण आता लवकरात लवकर जाऊ आणि मग तुम्ही इथं बघू शकता कसं काय आहे. कुठे जायचं आता? गाडी बसून जायचं? गाडी टाकायचं नाही ना? येते ना आपल्या आंघोळीला. हा सांग कोणता. हा ही ड्रेस घेतो का तू? अक्षा ही ड्रेस बोलले मी तुला. टी शर्ट का? हा आपला पिल्लू कसा यायला मागून. अक्षयनं बीच बघितलाय लांबून मित्रांनो. अक्षयचे तुम्ही खुशाली बघू शकतात हो का. सो आता ह्याला घेऊन चालू मी बीच वरती. आता बघूया त्यांची रिॲक्शन कशी असणार आहे आणि काय असणार आहे. ओके. अख्ख कतल थोडं लख कतल. अक्षय हा कसं आहे मग अक्षय? हाऊ इज द बीच? कुठे बीच? दिसत नाही का समुद्र आहे? एक तिकडे उभा राहिलाय, एक जण असं करायला बघ. ए उठ चल. काही जेवढे खुश आहेत हो कसे पळतात हो का. गाईज ह्यांचं फर्स्ट टाइम बीच आहे. आतापर्यंत पिल्लू आणि अक्षय दोघांनी पण बीच एक्सपिरियन्स केला नाहीये आणि तो तुम्ही बघू शकता. बघा घे त्याला मध्ये घे. कसा एक्सपिरियन्स सांग मला विचार नको. मंडळी आता मी तुम्हाला एक सांगू शकत नाही. अक्षयनं आता समुद्रात फोन घालवलाय. याच्या आधी पण याच समुद्रात माझा आयफोन 12 केला होता आणि आता या मूर्खामुळे माझा आयफोन 16 जाणार होता. बघा मित्रांनो, एवढ्या समुद्राच्या किनाऱ्या पट्टीला आलो आपण, तरी पण हे दोघांची एक मला सोडून चर्चा करतात. मी काय असं काय करतो मला सोडून चर्चा करते. तो किती बघा किती खुश आहेत त्यांनी. गाईज एकदम छान वाटत आहे. पिल्लूचा बर्थडे आहे आणि जसं जसं ठरलं होतं माझं की कॉन्सर्टला जायचंय, तसंच ट्रिप पण करायची, तसं एकदम बरोबर राहिले. जर तुम्ही दिवेघरला आलात तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? मी युजली माझ्या काही फ्रेंड सोबत आलो होतो दिवेघरला, पण यावेळेस पिल्लू आणि अक्षयला घेऊन आलो. त्याचा एक्सपिरियन्स इतका भारी आहे. मंडळी आम्ही तिकडून तुम्ही बघू शकता आम्ही कुठून आलोय. तिथून बघा इतक्या लांब आलोय आणि या दोघांच्या हालत बघा कसे चालू आहे. अक्षय आता मी काय म्हणतोय, अजून पुढे जाऊ आपण. अरे चल बरोबर. नाही चल काय चल बाबा. अरे काय नाही येणार, हीच तर मजा आहे. काय तुम्ही आता आम्ही करणार आहेत वॉटर ऍक्टिव्हिटी. पिल्लू आणि अक्षता मागून येत आहेत आणि आपण करणार आहेत वॉटर ऍक्टिव्हिटी. सो जेट्सकी सगळं झालेलं आहे आमचं, पण शूट काढायला पण नव्हतं. पण आता आम्ही करणार आहे इथं बनाना राईड आणि स्लीपर राईड करणार आहे आम्ही. आमचं घ्या ना स्लीपर राईडचं.
मंडळी मी इथं थांबलोय आणि बघा हे दोघं बघा काय करायचे बघा. पिल्लू अच्छा चला ना. तेरी गलियां गलियां तेरी गलियां बघा ते श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा तुम्ही बघू शकता. येस बी सो मंडळी आम्ही जातोय आता स्लीपर राईडला. आपले कार्यकर्ते इथे थांबलेले आहेत. दादा हो दादा 800 पकडा सर्वांनी. आपलं वजन जास्त असल्यामुळे आपण लेफ्ट साईडला इकडे आलो नाही. ओके सो मंडळी आपण करतोय गाईच गर्दी बघू शकता तुम्ही. फुल पॅक झालं नाही इथे. सो मंडळी आम्ही ओके सो मंडळी फायनली मी जे म्हणत होतो ना की आपल्याला जायचंय आणि आम्ही आलोय आता दिवेघरला. मुंबईवरून आम्ही आलोय आता तुम्ही बघू शकता. आणि हीच आमची ट्रिप होती आणि पिल्लूचा आहे बड्डे. सो बड्डेमुळं आपल्याला पार्टी प्लॅन करायची आणि आम्हाला जायचं आता केक आणायला. सो आता वाजले 2-3 वाजले 4 वाजलेत. ओके सो 4 वाजलेत आणि आता ह्याला जरा फिरवले. संध्याकाळचं आम्हाला केक सेलिब्रेट करायचे. सो मेन गोष्ट आमच्या ट्रिप प्लॅनिंगसाठी हीच होती की आम्हाला ही पिल्लूला सरप्राईज द्यायचं होतं आणि हीच आमची ट्रिप. ओके बाकी सगळं काय होतं मज्जा. बाकीचं सगळं मजा होती. ते कॉन्सर्ट आम्ही जे गेलो होतो सो ते झालं. पण आता ही जी ट्रिप आहे त्या ट्रिपमध्ये आता विषय अशा या गोष्टीचा झाला की आम्ही व्हिडिओ क्लिप घेऊ शकलो असतो. पण आमच्या न्यूनगंड पोरांनी असा फोन पाण्यात पडला की आमचा iPhone 16 जागेवरती वाहत गेला. सो पिलूचा पण फोन गेला आणि माझा पण फोन गेला. पण शेवटी वाचला फोन. आणि माझ्या आणि आमच्या फोनला काय म्हणतात इतकं पाणी गेलं इतकी माती गेली. पण आता आम्हाला रूम ठेवावं लागणार आहे आणि आम्हाला वापस मजा करायला यावं लागणार आहे. सो आम्ही वापस मजा करू. हे ब्लॉग लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि तो परत मजा करतो. काही नाही माझ्यावर फुकटचं नाव घालते. फुकटचं नाव नाही तुला लाज आहे का? फोन करता मंडळी आता संध्याकाळ होत आली. आता आम्ही आमचा अवतार बघू शकता तुम्ही. आम्ही कशा पद्धतीने झालेलो आहे, कशा पद्धतीचे झालेलो आहे आम्ही. सो आता आम्ही आता जरा थोडंसं आवरून जरा फ्रेश होऊन मग आपण फिश मार्केटला जाऊयात. फिश मार्केटला जाऊन मग बघू थोडंसं काहीतरी नॉनव्हेजचं नियोजन करू. चिकन ही ते घेऊ, जरा फ्राय ब्री करायला सांगू, जेवण करून बसू. कारण आम्हाला लागलेली भूक, खूप भयानक भूक लागलेली. 8:01 PM. कसा आहे आपला पहिनावा? ओके सो मंडळी आम्ही आता चाललोय फिश मार्केटला. आपल्याला घ्यायचे आता मस्त नाही मासे नाही घ्यायचे, आपण चिकन घेऊ. आता मासे नको काय खायला, कारण पिलो पण फिश खात नाही ना, आजचे पण फिश खात नाही. चिकनच खायचं म्हणाले तुम्ही, काय फोर्स करून काय फायदा नाही. सो आपण चिकनच घेऊ. इथं आपण चिकन बनवायला लावू त्यांना. सो मंडळी आपण आता घेतलंय चिकन आणि आता पिलोसाठी केक घ्यायचा आपल्याला. इथं समोर केक शॉप आहे, आपण बघूया तिथं. फायनली आपल्याला केक शॉप भेटले.
पिलू लिखो उस पे, पिलू। क्या? पिलू पिलू, पिलो, PILLU, PILLU। PILLU। हाँ काही थोडं मोठं ब्रँड नाव आहे पिलू. या लोकांना पिलू माहिती नाही. कसं सांगू लोकांना की पिलू कोण आहे? पिलू तो आहे की त्याचा वाढदिवस आहे. PILLU ना, PILLU पिलू. हाँ डॉट डॉट, हाँ हाँ कर दो, कुछ भी कर दो. हाँ लो, हाँ ए हे स्पार्कल कॅन्डल. ओके धन्यवाद. तो गाईज आपण घेतलाय आता पिलूला केक आणि आता आपण जाऊ आता रूम वरती करूयात सेलिब्रेट पिलूचा बर्थडे. 15 चपात्या. 15 चपात्या सांगू. बाहुली एक राईस सांगितलंय बस की. जिरा राईस सांगायचा का स्टीम राईस सांगायचं? जिरा राईस. जिरा राईस फुल 15 चपाती 15 आणि चपात्या. एक बाउल जिरा राईस. हा. हे कन्फर्म ऑर्डर झाले. हा. यात मायनस नाही होणार, प्लस होईल. हा बरोबर, हा बरोबर. मायनस नका करू तुम्ही. कसं सांगितलंय प्राईस सांगितलं. अर्धा फ्राय अर्धा भाजी. अर्धा फ्राय अर्धा पाहिजे. एक काम करा, जेवढं तिखट होऊ शकतं तेवढं स्पायसी करून टाका. अक्षाला चव दे मग. आता बघा जादू.